तर तुकडोजी काय म्हणला, देव धर्म पंथ यानेच नाशिले राष्ट्र. आता किती गोंधळ झाला. एका कुळाचा नसून, एका जाती जातीचा देव नसून, सबका मालिक एक है म्हणजे आत्मा. अहिंसा करू नका ही संतांची भूमिका आहे. धर्म याला म्हणतात. फुलाजी बाबा सांगायला देव देहाचा आहे, कोणता आहे, पुसून घ्या. आता आपले धर्मगुरू आहे ना, जातीचे गुरु आहे ना, तुम्ही पुसून घ्या ना, त्याला घेऊन या. पण विचार करतो देव आणि धर्म. तुकडोजी म्हणला, देवा धर्मामुळे झाले देशाचे वाटोळे. देव धर्म पंथ यानेच नाशिले राष्ट्र. आता चांगला विचार करा. जागजागी धर्माचे झगडे व्हायले. तुकडोजी काय म्हणला, देव धर्म पंथ यानेच नाशिले राष्ट्र. आता आपल्या इथं आहे, कुठे बी तुमचा बाबा आमचा देव, आमचा पंथ तुमचा पंथ, हे भारतामध्ये आहे. आता कालच इथं कुंभमेळ्यामध्ये काय मारामारी झाली ऋषीमुनीची. ते बी भगवे कपडे, त्रिशूळ हातात, माळा जट्टा, त्रिशूळ. तर तुकडोजी काय म्हणला, देव धर्म पंथ यानेच नाशिले राष्ट्र. आता किती गोंधळ झाला. देवामुळं, धर्मामुळं, पंथामुळं. आता ते जर लोक तुम्ही आता मारून घ्यायले, तुम्ही आम्ही खेड्याच्या लोकांना काय करावं ठरवा. आता आपण काय करावं. आता जे हिमालयानं राहणारे ऋषी खून करायले, मारा लागले, त्रिशूळानं मारायले कुणेकाला, तर कुठं आहे तुमचा धर्म आणि देव. हे माझ्या आज लक्षात आलं. तुकडोजीनं म्हणलेला शब्द आज माझ्या लक्षात आला. आता माझ्याविषयी बी चालूच होतं, ते आताही चालू आहे. आमचा देव, आमचा बाबा, आमचा धर्म. समाजामध्ये गोंड म्हणतात आमचा मोठा देव, आमचा बाबा. प्रत्येक समाजामध्ये इथं आता बी चालू आहे. तर धर्म काय, धर्म कशाला म्हणतात आणि देव कसा आहे, काहीच नाही. फक्त आमचा. आणि ते कुठून, बाप आज्या बाप आणि माझ्यापासून, माझ्या बाप दाद्यापासून चालत आला. कुठून, आज्यापासून, बापापासून माझ्यापर्यंत. हे परंपरा आमचा चालत आला. पण एकाच कुळामध्ये असा ईश्वर, एका कुळाचा नसून, एका जाती जातीचा देव नसून, सबका मालिक एक है म्हणजे आत्मा. सबका मालिक एक है म्हणजे आत्मा आहे. काय चाललं देशामध्ये, काय चाललं याच्यामध्ये. धर्म म्हणजे काय, भूतदया, मदन घडो कुण्या जीवाचा मच्छर. तुकाराम बाबा म्हणजे माणूसच काय, बाबाच नाही. हे विचार करा की बाबाच्याच पाया पडा, मोठ्या माणसालाच पाया पडा, मोठ्या माणसाला सन्मान करा, असं नाही. याचा अर्थ असं होत नाही. मदन घडो कोण्या जीवाचा मच्छर. गोर गरीब लहान मोठा प्रत्येकाला समजायची कोशिश करा, अज्ञानातून मुक्त करणं, हे आहे धर्म. कोणाही जीवाचा मदन घडो मच्छर. आता इथं आपले तर आता हिंसा चालूच आहे. बकरे कोंबडे आता काहीच ठेवलं नाही. माझ्याच घरामध्ये 5 बकरे लग्नात पडायचे. आडेली, पचमा, भवानी, खंडोबाची, तुळजापूरची भवानी. मी आम्हाला काल परवा गेलो तिथं. मी आम्हाला माझ्या माहेरची भवानी भेटली, मला मुळाची भवानी.
मला दोन हात जोडला माते, म्हणलं माझ्या मायबाप तुझी सेवा करत होते, मी आलो नाही, त्याच जवळ आलो, आता इथून नमस्कार करतो. म्हणलं मुळ्याची भवानी हे माझ्या घरामध्ये. पण हे पहा, आपण जे काही करायला लागलो, देव म्हणून करायला लागलो, हे आपला दोष नाही. माय बापानं आजापंजापासून आमच्या परंपरेपासून दगडा ढोंड्याचे देव केले आणि मनानं आपणच नाव दिलं आणि आपण तिथं हिंसा करत बसलो. हे दोष कोणाचाही नाही, पण आम्ही धर्म म्हणत बसलो. धर्म नसून हे पापच झालं. म्हणून आज तुम्ही जे म्हणा लागले मला की बाबा असं आहे तसं आहे, त्याच्याने खरं आहे, तुमचं म्हणणं खरं आहे. आज आपणाला समजलं की काहीतरी आमच्या वाडवडिलांना जे काय आमचे रस्ते होते, देव होते, चुकून दिले आम्हाला. हे आज महाराज लोकांना बी लक्ष केलं. तर हे महाराजापाशी आहे. घरातल्या माणसाची तुम्ही सुदैव व्हा, दोघं नवरा बायको, तुमची खानदाना पण होत्या सुदैव होते. बाप दारू पिला, माय दारू पिली, घरामध्ये झगडे आणि पिढ्यानपिढी आपल्या आदिवासी लोकांच्या, भारताच्या आदिवासीमध्ये जात नाही, आदिवासी म्हणजे भारताची रहिवासाची असा सत्यानाश होऊन गेला. हा ना तुकडे जे भारतीय असून त्यानं शरम वाटली त्याला. देवा धर्मामुळे देव धर्म पंथ यानेच नाशिले राष्ट्र. गाडगे बाबा येडं लागलंय जगाला आणि देव म्हणते भलत्याला आमच्या महाराष्ट्राचा. आलं तुकडोजी काय म्हणला, गाडगे बाबा काय म्हणला, देवा धर्मामुळे झाले घरादाराचे वाटोळे, येडं लागलंय जगाला आणि देव म्हणते भलत्याला गाडगे बाबा. त्यानं स्पष्ट म्हणलं. तर याचा अर्थ काय, कोणा जीवाला तुम्ही हिंसा करू नका, बाबालाच नका, कोणाही प्राण्याला म्हणजे कुत्रं मांजर बकरं कोंबडं त्याला लेकरासारखं पहा, याला म्हणतात भारताची संस्कृती. तुम्ही काही करा, धर्म म्हणजे काय, भूतदया. जसे माने पुत्राशी तसे दास आणि दासी. हे लेकरू मांडीवर कसं घेऊन बसलं, तसं दुसऱ्याचं लेकरू आलं एखादं, थोडं तोंडावून तरी हात फिरवा. शंभर काढू नका, कोणी काढत नाही, मी काढत नाही, पण कधी कधी मी असं करतो. हे आहे धर्म. जैसे माने पुत्राशी तसे दास आणि दासी. नौकर ठेवा, त्याला पण तिच्या सुख दुःख आणि तिच्या पोटाला मारू नका आणि कोण्याही प्राण्याचा हिंसा करू नका. ही संतांची भूमिका आहे. धर्म याला म्हणतात की माझ्याकडून तुकाराम बाबा म्हणा, माझ्याकडून कुत्र्याचा देखील राग येऊ देऊ नको देवा. आणि अनेक आता काय झालं, आता माझ्याने कटाळा आला, मलाही कटाळा आला. आता बोलून 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 सांगून कटाळून गेलो. आता मी काय, तुकाराम महाराज मला देवा आता काही बरं नाही की आम्हा संता रोज दिवस निघाला तेव्हापासून 10 वाजेपर्यंत युद्धाचा प्रसंग, म्हणजे याची निंदा त्याची निंदा त्याची निंदा, याला बोला त्याचं भांडण याचं भांडण डोक्यावर घ्या आणि मग लढत बसा. संतांना आणि चांगला माणूस असेल, कारभारी असेल घरामध्ये, तरी 4 भाऊ त्याला दोष देतात. मंत्री असेल, राजा असेल, सरपंच असेल, त्याला अर्धी पब्लिक तरी त्याला शिवा देते. हे परंपरा चालत आलेलं, याचा तुम्ही करू नका. पण लोकांना म्हणलं म्हणून काही नाही, तुम्ही स्वतः आपले स्वतः साक्षी होऊन राहा. तू लुच्चा है, मी लुच्चा हो का, फिकर नाही, राम राम. बदमाश आहे, स्वतः साक्षी व्हात. कोणी बाई म्हणते ही रंडकी आहे, चावट आहे, शिणाल आहे, स्वतः आपण परीक्षा करा, तिच्याशी झगडा करू नका. स्वतः तुम्ही स्वतः आपले स्वतःचे विचार करत नाही. आपण पाहावे आपणाशी, म्हणजे मी गुन्हेगार हो का, मी गुन्हेगार हो का. हे लोक मला चोर म्हणा लागले, पण मी चोर नाही ना, मग नमस्ते. 2दा सांगायचं, त्याची संघटना सोडून द्यायची. असं करत 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 आपल्याला दुनिया मोकळी फिरायसाठी कोण नाही आपणाला बोलवणार. आता तुम्ही पाहता, तुम्ही वर्णन करावं लागले. आता हे सत्य आहे, तरी पण आपण हे भेद काढा. तुकडोजी म्हणला, भेद लयाला जाऊ, जगाचा भेद लयाला जाऊ. भेद याच्यासारखं पाप नाही. भावाभावामध्ये भेद आला, त्या घराचा सत्यानाश. नवरा बायकोमध्ये भेद आला, सत्यानाश. मग आता देवा धर्मामुळे झाले घरादाराचे वाटोळे. आज संत लोक त्रिशूळानं मारून घ्यायले. तुमच्या भारताची संस्कृती कुठं आहे आता? आणि आम्ही देखील भांडणं करून घ्यायला लागलो.
असे प्रसंग आता आपल्या इथं बी चालू होतं. पण हे धर्म नाही, या भारताची नुकसानी हे लक्षात ठेवा. आता राजे देखील परेशान होतं का? राजे सुरू झालं भांडण त्याचं की यज्ञ करावं लागते, यज्ञ करावं लागते. 2-4 माणसं होते, त्यानं म्हणले यज्ञाच्या धुवानं पाणी पडते म्हणून, यज्ञ धुपटाच्या. एक काय म्हणले देशाचं धुपट निघून जाते म्हणले गोष्ट, पण पाणी तर पडत नाही यज्ञानं, पण देशाचं धुवा निघून जाते म्हणले. म्हणजे भारत जळते, याचं पुढचं भविष्य आहे. आणि मी म्हणालो, आणि तुकाराम महाराज म्हणला, गाडगे बाबा म्हणला, देवा धर्मामुळे झाले घरादाराचे वाटोळे, हा माझं भविष्य आहे. तुम्ही जर याच मार्गाने मिटवसाल तर सुख आहे, नाही तर भारतामध्ये रक्ताचा सडा होणार, हे सत्य आहे. आता सुरू झालं, हे माझं भविष्य आहे. हे राज्य येण्याच्या आधी 3 वर्षांना मी बोलत आहो, हे पुढे जर राज्य गेल्या पुढच्यामध्ये तर भारतामध्ये देवाधर्मामुळे झगडे होतील, खून खराबे होतील, चालू झाली. 3 वर्षाच्या गोष्टी आता उटनोरमध्ये लिहून आता माझ्या भविष्य सांगायला तुम्हाला. आता हे कसं ज्ञान झालं? ध्यानातून. मला ज्ञान कसं झालं? दुःख कशानं चालले, बिमाऱ्या कशानं चालले, 13 कोटी पाप करे जा भजन कर एक घडी. भजन म्हणजे आम्ही डामडुम करत बसले, ते भजन नाही, हे ध्यानाला भजन म्हणले. भजे भजे गुरु के नाम सदा भाई, भजे भजे गुरु के नाम सदा, तेरा काम हो गए शिदा. काय म्हणजे आता ताईबाईनं सांगलं, कोणता मीच नाही, कोणता संत तसा जर असेल तर अखंड हृदयामध्ये ठेवा, तुम्हाला धोका होणार नाही, हे लक्षात ठेवा. आता अनुभव आले, तुम्हाला समजलं. अनेक सांगतो, घडी घडी सांगता सांगता पुढे तरी हाची उपदेश नका करू ना सावक्षाचा. आता तरी देवासाठी भांडणं करू, एका गावामध्ये राहतो आणि आम्ही झगडे करतो, एका राष्ट्रात राहतो आणि आम्ही झगडे करतो देवासाठी. असा देव नाही, असा देव नाही झगडे करायचा, दुश्मन्या करायचा. देव निरामय आहे, निराकार आहे. देव म्हणजे आत्मा. मग आत्माचा समान आहे. प्रत्येक संतांना विचार केला, आत्मालाच देव म्हणले. काय हा पंढरी आत्मा हा विठ्ठल, तुझा देव तुझ्यापाशी परी जागा चुकलासी. मी तो हा विचार विवेके शोधने, गोविंद माधव यात दे. पाथवीची मुद्रा लावून या लक्षे, तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिसे. हे लाठ आहे. ताईबाईला अनुग्रह आहे, तेव्हा हे बोलायला लागली. जोपर्यंत तुम्हाला गुरु भेटणार नाही, गुरु करणार नाही, तोपर्यंत तुम्ही किती भजनं करा, काही करा, तुमचा आदर आहे. फुलाजी बाबा म्हणे, फुलाजी बाबा म्हणे, तू का म्हणे, तू का म्हणे, तू काय म्हणे. हे आहे सूर्यासारखा उजेड आहे, अशी गोष्ट नाही. पण काय झालं आमचं, हे आपल्या गुरु आहे ना भांडणं करायला, त्याला प्रत्येक जाऊन पुसा बाबा की आमच्या देहामध्ये डोस आहे म्हणून. फुलाजी बाबा सांगायला की देव देहाचा आहे, कोणता आहे, पुसून घ्या. आता आपले धर्मगुरू आहे ना, जातीचे गुरु आहे ना, तुम्ही पुसून घ्या ना, त्याला घेऊन या. पण झगडे बंद करा. झगडा जिथं आहे दुश्मनी आहे, तिथं देव नाही, धर्म नाही, महापाप आहे. भेद आला तिथं पाप होते. मग हे भेद जोपर्यंत देशाचा जाणार नाही, आणि जास्त आता भेद हेच राहिला. सरकारनं जातीभेद नष्ट केला, पण आमचा देवाचा भेद आहे. देव म्हणजे काय, कुठं आहे, कोणा पाहिला, कोणाला बोलला, नुसते भांडणं करायला, त्याचा रिपोर्ट काय आहे, त्याचं कार्य काय आहे. कोणी सगळ्याला देव देव म्हणायला लागले, आपण पूजा करायला, तीर्थ करायला, वर्त भजनं म्हणायला, म्हणजे देव आहे काय. गप्प आहे कुठं, कोणाला भेटला. मला स्वतः सांगतो, मी आता निंदा करत नाही कोणाची. हे पुरं भारत समुद्राची किनारी पुरी पाहिली, देवाबदल, जम्मू काश्मीर, राजस्थान, गुजरात, सरिता पहाडानं फिरलो, ऋषीमुनीचे गुहे पाहिले. जिकडं जावा तिकडं माणूसच, फोटो देखील माणसंच, ग्रंथ देखील माणसानंच लिहिले. देव आहे कुठं तुमचा, काय काम केलं, कुणाचे बैल वळले संकष्टाला,
पती एखादा झोपी गेला असेल, कोणी दुखणं झालं असेल ना, माऊली झोपी गेली असं महिना बिमार होते. आता आपण देवीचे भक्ती करतो, त्यानं स्वयंपाक करून दिला का नवऱ्याला एखादा, सांगल्या का तुम्ही ए माते माझा नवरा बिमार आहे, मी बिमार झालो, माझ्या नवऱ्याला धुवून आणलं का मातेनं? जर कामच करत नाही आणि जो काम करते ते विसरून गेलो आम्ही. सगळे काम करते देव हे सत्य, न सांगिता करे काम. तुकाराम बाबा देव असा आहे, त्याला सांगायची गरज नाही. त्यानं जेवढं प्राणी तयार केला तो त्यानंच चालवायला. म्हणजे तो कोण? आत्मा. न सांगिता करे काम. आता सांगू, डोळे पाहिले, आता डोळे पाहिले, सांगायले का देवाला मला पाहायला म्हणून? आता इतके माणसं आहे, तुम्ही सांगायले का देवाला मला पाहायला लावला म्हणून? हा, न सांगिता करे काम. डोळे पाहायले, कान ऐकायले, श्वास यायला चालला आणि शब्द निघायला, तो कोण आहे सांगा? न सांगिता करे काम. बा लक्षात ठेवा, सर्व काम करायला जे संत म्हणतात, जीवाला म्हणले सगळं काम करायला आपणाला. करता करविता, चालता चालविता. आणि मज नाही हात, मज नाही पाय, मज नाही गणगोत, मज नाही हाड मांस, मज नाही खाणे, मज नाही पिणे, मज नाही लेणे, पण सर्व सांभाळतो लहान थोर. देवाला पाय नाही म्हण, अंग नाही म्हण, तोंड नाही, खातही नाही म्हण, पितही नाही आणि कपडे नेसत नाही. त्याला कपड्याची गरज नाही, पण त्यांना सगळे लहान मोठे सांभाळते. म्हणजे आत्मा. चराचर म्हणजे किडा मुंगीमध्ये आत्मा आहे, त्याला ईश्वर म्हणलेलं आहे. दुधाची उत्पत्ती कोण केली बाळा, वाढवे शिरपती सर्व दोन्ही. आता ह्या मावल्याला माहिती आहे देव सगळं करते, देव सगळं करते. ही गाय आपल्या घरामध्ये दारामध्ये ती गाभण राहिली की दूध तयार होते. गाईचं आपणाला माहीत आहे, गाय गाभण राहिली त्यापासून महिन्याला तिच्या काशामध्ये दूध तयार होते. न सांगिता करे काम. दूध तयार होते कोणासाठी? त्या वासरासाठी. त्या गाईच्या जीवाला माहीत आहे देव सगळं करते. त्या गाईच्या जीवाला माहीत आहे की यामध्ये माझं लेकरू आहे, माझा पिंडामध्ये पिंड आहे. म्हणून हा गाईचं जीव या वासरासाठी तयारी करते. त्याला तुकाराम महाराज म्हणा, न सांगिता करे काम देव. या गर्भासाठी, वासरासाठी त्या गाईच्या जीवानं दूध केलं त्याच्यामध्ये. आणि हे आपल्या पुढे आहे. न सांगिता करे काम. ते वासरू जन्मते, ती गाय चाटते, हे करते, आपण पाहतो. आणि ते वासरू उठून उभं राहिलं का असं करते. न सांगिता करे काम. ही लेकरू आहे, ही बाई आहे, मावला लावते. पण त्या वासराला कोण सांगलं की याचं दूध आहे? न सांगिता करे काम म्हणजे आत्मा. त्या आत्माला माहीत आहे की माझा खुराक आहे इथं. हे आहे आत्मज्ञान म्हणतात याला. आध्यात्मिक ज्ञान याला म्हणतात आत्मज्ञान. आधी अनादी. आध्यात्मिक ज्ञान म्हणजे आधी आत्मा आणि आत्माचं ज्ञान. आत्मज्ञान झालं की तत्वज्ञान होते, तत्वज्ञान झालं की ईश्वराचं ज्ञान होते आणि विज्ञान. आता तुमच्या पुढे कोणी त्रिकाल ज्ञान म्हणते. आज मी खरं सांगतो, या ध्यानातून मला हे ध्यानातून घडलेलं आहे. मी मागं कुठं होतो, मागं कसा होतो, मी कुठं होतो, कशाला आलो, करायचं काय आणि माणसाचे देव झाले कसे, त्रिकाल ज्ञान. आजवर होतो स्वर्गवासी आलो याच कारणाशी. कोण्या स्वर्गाला होते हे थोडा विचार केला. स्वर्ग याला स्वर्ग म्हणतात. पित्याच्या स्वर्गामध्ये आपण सगळे होतो या शरीरामध्ये.
निराकार रूपानं जीव रूपानं आपण आईच्या गर्भात जाऊन 9 महिन्याच्या नंतर हा दुसरं शरीर घेऊन आलो. निर्गुण निराकार दादा माहुरम माझे गाव, सकून सांगावया आलो येमाई माझे नाव. हा मी आजचा नाही, तुम्ही आम्ही आजचे नाही, पण ओळख बुडाली आपली. देवा धर्मामुळे झाले घरादाराचे वाटोळे, स्वतः तुम्हाला आत्माची हे झाले दर्शन झालं, सगळं माया तुटून जाते. देव पाहायची गेलो, माझा मीच देव झालो. हे सगळं पाहायला तुमच्यापर्यंत माझ्यामध्ये देव आहे, तुमच्यात देव आहे, माझ्या पायात आहे, तुमच्या पायात आहे. देवाला हुडकायची गरज नाही. या माणसाला, या माणसानंच देवाचं नाव ठेवलं, माणूसच पूजा करायला. पण या पूजेमध्ये गेलं मानव धर्म हेच माधव धर्म, मानव सेवा हीच माधव सेवा. आणि माणसाचे देव काऊन झाले नेमके, माणसाचे काऊन नेमके देव झाले. राम झाला, कृष्ण झाला, या काळामध्ये फुलाजी बाबाच कसा जन्मला नाही. इथं आमची भूल झाली, आमच्या भारताच्या डोळ्यामध्ये माती घातली. हे मला कळून आलं. हा माणूस जेवढा आहे किडामुगी देव आहे, तुमच्या माणसा देव नाही. एका फुलाजी बाबामध्ये देव आहे, याच्या पायात देव आहे, तुमच्यामध्ये नाही. गोट्यावर पलकड हा तुम्ही, तेवढी आमची लाजाची गोष्ट आहे. दगडामध्ये देव आहे, जरी चली काष्टी पाशाने भरून उरलेला नाही तुमच्यामध्ये. आणि भांडणं करायला लागलो आम्ही, तुमच्यात नाही. हे पक्का ठरलं. सांगा, स्वतः एका माणसामध्ये देव आहे हे मला कळून आलं. तुम्ही माना न माना मला गरज नाही, पण माझ्यामध्ये जे आहे ईश्वरामध्ये आहे. आणि माझं पुस्तक आहे ईश्वरामध्ये. आपण आहो, आपल्यामध्ये ईश्वर आहे, तोच ईश्वर आहे. म्हणजे माझा जे जीव आहे डुकरात, कुत्र्यात, मांजरामध्ये सगळ्याचा अर्थ आहे. मी तुमच्यात आहो आत्मारूपानं, तुम्ही माझ्यात आहात, मी तुमच्यात आहो, तोच ईश्वर आहे. अनेक संतांना म्हणलेलं आहे, आत्माला देव म्हणले सगुण निर्गुण निराकार अविनाशी अखंड अमर आत्मा. साईबाबा एकच शब्द म्हणला, सबका मालिक एक है. पण आम्ही काय समजले कित्येक लोकांना, असेल कुठं तरी भरोसा नाही. भरोसा आहे, पण नेमका कोणता सांगा म्हणून आम्ही आंधळेच राहून गेलो. पण आता तरी आंधळे राहू नका. माणसाचे देव झाले आणि माणसाचे फोटो आता माणसानंच ग्रंथ लिहिले. कोण्या देवाचा इतिहास आहे का? राजे माणूस करायला, आता हे देव आहे, हे शंकर आहे, पार्वती आहे. हा माणसं, लक्ष्मी, सावित्री, पार्वती आणि ब्रह्मविष्णू. 3 गुणाला म्हणल्या ब्रह्मविष्णू. रजगुण, तमगुण आणि सत्वगुण. 3 गुणाला ब्रह्मविष्णू महेश मंदिरामध्ये मूर्ती बांधल्या आणि आम्ही तिथं पूजा करायलो आणि या देवाला विसरून गेलो. 3 गुण आहे. ब्रह्मविष्णू महेश मंदिरात नसून, कुठेही नसून, याच मंदिरामध्ये, याच देहामध्ये उत्पत्ती व्हायला लागली. तुमच्याकडून स्त्री आणि पुरुष. हा ब्रह्मामध्ये हे लेकरं बाळा तयार व्हायला, याचं नाव ठेवलं ब्रह्मदेव उत्पत्ती करणारा. आणि विष्णू रक्षण करणारा म्हणजे आत्मा. आणि शिव म्हणजे शंकर, रागाला शंकर म्हणलेलं आहे. 3 गुण, त्रिगुण आत्मक. ईश्वर कसा आहे? 3 गुण आत्मा. ब्रह्मा उत्पत्ती करायला लागला, विष्णू रक्षण करायला लागला म्हणजे आत्मा, आणि राग म्हणजे शंकर. 3 देव. कुठं आहे देव? आता तरी मला मानायला, आता मानून घ्या. ग्रंथ पहा तुम्ही, ग्रंथ प्रत्येक माणसा पहा ब्रह्मा विष्णू बदल. ह्या माणसामध्ये सगळं काय. ह्या माणूस लहान नाही. मला अजून काहीच कळालं नाही, मला काहीच समजलं नाही, पण माणसामध्ये देव आहे आणि या माणसाला याचा फायदा घेता येते. हे सत्य. बाई कमी नाही, गडी कमी नाही, यामध्ये गरिबी हरिबीचा सवाल नाही. आंधळा देखील परमेश्वराला पाहू शकतो, तो आहे. आंधळ्याला देखील देव दिसते, मुक्याला देव दिसते, पण गुरु पाहिजे तसा. सद्गुरू वाचून सापडे ना सोय, धरावे ते पाया देहादी. सद्गुरू पाहिजे आणि त्या गावचा पाहिजे.
गुरु लाखो हे जगामध्ये, पण काहीच कामाचे नाही. आम्हाला आंधळ करून टाकलं. गुरु म्हणजे सद्गुरु म्हणजे आत्मा. काय झालं, शरीर म्हणजे हे नाही. शरीर जे आहे हे शिष्य आहे आणि आत्मा गुरु आहे. देव पाहायचे गेलो, माझा मीच देव झालो. पण मूळ याचं कारण जन्माचे मुळे पहावे शोधणं, दुःखाचे कारण जन्म घेणं. तर आता आपण दुःख भोगायला लागलो आपण. एकूण एखादा रामनाम नाही, एकूण एखाद्या देवामुळं किती वाटोळं झाले. गाडगे बाबा देखील म्हणणार, माणूस तुकडीचे नाही, माझा माणूस द्या, माझा माणूस द्या. देव मागला नाही, माझा माणूस द्या, माझा माणूस द्या. पण माणूस व्हावे भला, बहु मिळते कुठे आंबा डुकरा परी. काय करू म्हणे, त्याला मंडीच्या मंडी होतं. आता माझी गती झाली, अजून मला माणूस भेटला नाही आणि भेटणार नाही. आता झालं, माणूस अजून भेटला नाही. माझ्या ग्रंथात लिहून आहे की 5 मुलं द्या पटनापूरला. 5 तर काय, मलाच काढून दिलं झालं. एकट्यालाच वाटं लावून दिलं. 5 कोठले गेले तिकडंच आणि भेटलं नाही. अरे महाराष्ट्र हलून गेलं, हे तर देव हात. आमचा तुमचा देव माझ्या भोवतालच आहे. कुठंच नाही, चंद्रपुराकडे नाही, कुठंच मराठवाड्यात नाही, राजस्थान गुजरात नाही, या आदिलाबाद जिल्ह्यामध्येच आमचा देव तुमचा आहे. नमस्कार.